शहापूर तालुक्यातील नुकताच स्थापन झालेल्या पर्यावरण संरक्षण मंचच्या वतीनं भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाल्यामामा म्हात्रे यांची भेट घेण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या पुढाकाराने ही भेट घडवण्यात आली। यावेळी शहापूर पर्यावरण संरक्षण मंचचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते। अनेकांनी शहापूर तालुक्यात वाढलेल्या उष्णतेबाबत व आगामी काळात शहापूरचे पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी अनेक समस्या व प्रश्न खासदारांसमोर मांडले। यावेळी खासदार सुरेश उर्फ बाल्यामामा म्हात्रे यांनी या समस्या व प्रश्न ऐकून घेऊन याबाबत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। शहापूर पर्यावरण संरक्षण मंचतर्फे खासदारांना सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले। मुख्य म्हणजे यावेळी शहापूर तालुक्यातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। म्हटलं वाळवंट आमच्या तालुक्याला कराल तुम्ही आणि तिकडे जाऊन हिरवळ कराल तर तालुक्याला त्याचा फायदा काय, असा मी त्यांना प्रश्न विचारला। शहापूर तालुक्यामध्ये जे काय चाललंय एकदम गौड बंगाली, कुणाचा कशावर कुणाचा अंकुश नाहीये। आणि पर्यावरणाचा राज जो आता यांनी सांगितलं की मी माहिती अधिकार टाकला, 1,10,000 झाडं तोडलेली आहेत विविध प्रोजेक्टसाठी। त्याच्यामध्ये रेल्वे असेल, समृद्धी असेल आणि जे काही छोटे मोठे प्रोजेक्ट होतात त्याच्यामध्ये। आणि ती झाडं कुठं लावली, जर रास आमच्याकडे करताय तर त्याचं भरपाई सुद्धा आमच्याच तालुक्यात केली पाहिजे, ही मागणी तुम्ही उचलली पाहिजे। पर्यावरणाचा अभ्यास केला असं लक्षात येतं की पाणी आणि झाडं ही दोघी एकामेकात हात धरत तरच हे टेम्परेचर कमी। झाडं लावणं हा विषय आता तो त्याच्या गतीने होईल, कारण आज जरी ठरवलं आणि आज झाडं लावली तरी ती 10 वर्ष किमान ते आपल्याला वाट बघायला लागणार, त्याच्याने जे टेम्परेचरवर परिणाम होतो त्यासाठी। पण पाणीच भूजल पातळी वाढण्यासाठी काही प्रयत्न केला गेला पाहिजे, त्याच्यावर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं। तालुक्याचं पण काम एकदम स्लो चाललंय, त्यामुळे काय झालंय की ते कारण वारंवार त्यांचं कारण आहे की तुम्हाला गाड्या वाढून यासाठी मिळत नाही, तर आमची एक कारण नाही, ती सत्यता आहे। भाऊंनी आता हे सगळी मीटिंग लावली म्हणून सगळे आले। एक विनंती आहे, बैठक परिवाराचं आपण मस्त बोललात की ते झाडं लावतात, जगवतात, एक नंबर दिलेला असतो। आपण सुद्धा खासदार शहापूरला जो वाट्याला खासदार निधी आपण देणार आहोत तो खास करून पर्यावरण आणि पाण्याच्या संदर्भात भविष्यात जर दिला, मागच्याने काय केलं आम्हाला माहित नाही। शहापूर हा तुम्ही असं समजा की पर्यावरण आणि याच्या संदर्भात पाण्या संदर्भात आपला निधी जो काय आम्हाला द्या आमच्या शहापूरला, तो त्या संदर्भात भविष्यात दिला तर खूप बरं होईल। शहापूर तालुक्यातील पर्यावरण संरक्षक मंच यांच्या वतीनं आज ही मीटिंग पहिल्यांदा तर सगळ्यांना मी धन्यवाद देईन। आणि खास करून आजच्या तारखेत जो पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे आपण सगळीकडे पाहत असाल, शहापूरला तर 35 ते 45 तापमान झालेलंच आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहिलं तर खूप गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण कधीच 45चा आकडा पाहिला नव्हता, तर आता आपण 46च्या आसपास पोचायला लागतो। हे एवढी गंभीर परिस्थिती आहे। या गोष्टीचं खरं म्हटलं तर निसर्गाशी समतोल असा राहावा आणि त्या संदर्भात आपण चर्चा केली। अनेकांनी मान्यवरांनी खूप चांगल्या सूचना केल्या आणि लगेच त्यांच्या सूचनेनुसार 4 वाजता आजच कलेक्टर साहेबांकडे बैठकी घेतो आणि त्या संदर्भातून जे मार्ग काढायचे असेल पॉझिटिव्हली सगळे मार्ग आपण काढू, कारण ही तुमची आमची सगळ्यांचीच एक जरी इथं 50 लोक आले तरी ती शहापूर तालुक्यातील नव्हे, मुरबाड असेल, भिवंडी असेल, सगळ्या तालुक्यातील लोकांची आजची गरज आहे, कारण आपलं उद्याचं भविष्य धोक्यात येत चाललेलं आहे। आणि म्हणून पाण्याची साठवणूक झाली पाहिजे, झाडं नवी लागली पाहिजे। आमच्या पत्रकार बंधूंनी एक माहिती मागवली, खूप विचित्र आणि हास्यास्पद गोष्ट आहे। त्यांनी सांगितलं की 1,08,000 झाडं तुम्ही तोडली, पण ती लावली कुठं? जी झाडं शहापुरात तोडली ती संभाजीनगरात लावली, दुसरीकडे लावली। तर ॲक्च्युली शहापूरची तोडून संभाजीनगरात लावली तर काय विषय? आणि शहापूरमध्ये कितीशे बोलतात, कितीशे हेक्टर जागा ही फॉरेस्टची आहे, तर इथं तुम्ही लावू शकता ना। अच्छा, रस्ते समृद्धी झाले, पूर्ण समृद्धीला मध्ये एवढा गॅप आहे, तर पूर्ण समृद्धीला लावू शकता, ऑनलाईन लावू शकता। ह्या सगळ्या फार पूर्वी तर आपण पाहिलं असेल, भले रस्ते त्यावेळेस त्या गरजेनुसार छोटे होते, परंतु संपूर्ण बाजूने तुम्हाला वडाची, पिंपळाची किंवा इतर सावली देणारी झाडे असायची त्याही वेळेस। तर आता त्याचं अनुकरण का करू नये? आणि म्हणून
हे जे सगळं प्रकार झालेला आहे या संदर्भात आज चर्चा करण्यासाठी आपण कलेक्टर साहेबांना चाललो आहे. परंतु मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देईन की आपण खूप चांगल्या विचाराने हे काम करतोय. कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही, काही विषय नाही, परंतु ही सगळे तुमच्या आमच्या जगण्याचीच लढाई चालू झालेली आहे आणि म्हणून आपण सगळं सोबत राहू आणि चांगला मार्ग राहू. धन्यवाद.